तो हम आए हैं जत से 16 किलोमीटर दूरी पर। यहाँ पे है श्री सोमेश्वर श्री दानम्मा ताई मंदिर। तो अभी हम आगे चलते हैं। ये एक ऐतिहासिक स्थल है, यहाँ पे मंदिर है। तो हम आगे जाके देखते हैं मंदिर के अंदर क्या क्या है। अभी अंधेरा है, शाम का वक्त है, तो इसलिए इतना वीडियो क्लियर नहीं है। फिर भी हम कोशिश करेंगे ज़्यादा से ज़्यादा क्लियर करने की। तो ये मंदिर का पीछे वाला इलाका है, देख सकते हैं आप यहाँ। ये मंदिर के बरगद का पेड़ है, मंदिर के राइट साइड में। और ये मंदिर का आगे वाला हिस्सा। अभी यहाँ पे सेवा चल रही है। सेवा होने के बाद हम गुरुजी से पूछेंगे यहाँ का इतिहास के बारे में, ठीक है। यहाँ हवन का यज्ञ कुंड है। यहाँ पे नंदी महाराज देख सकते हैं। यहाँ बरगद का पेड़ सबसे पुराना यहाँ पे है। यहाँ का जो कहानी है बहुत अद्भुत कहानी है, तो हम इसके बारे में जानकारी देंगे। यहाँ पे शाम के वक्त लोग यहाँ पे रह के खाना बना के अपनी सेवा करके अपने अपने गांव निकल जाते हैं, ठीक है। दानम्मा देवी सोमनाथचं लग्न झाले। बर त्यावेळेस त्याने 1001 लोक त्या लग्नाच्या टायमाला सामूहिक वाद ठेवली होती ना। ओके। त्यावेळेस ते शंख पुकून पाणी काढल्या। ओके। ते ही तीर्थ आहे, याचं नाव संकीर्थ आहे। ओके ओके ओके। ज्यावेळेस दानम्मा देवी हिच्यातून निघाली उमराणीतून, त्यावेळेस शंकर पार्वतीने सांगितले, ज्यावेळेस सूर्य उगवतो, जिथे सूर्य उगवतो जो व्यक्ती तुला भेटतो तोच तुझा नवरा म्हणून सांगितले। त्यावेळेस सोमनाथ तिथं उभारला होता। सोमनाथ एकदम विद्रूप रूप घेतला होता। हा दानम्माला आता काय करायचं नाव लागत होतं दानम्माला। त्यानं पत्नी त्याला पूर्ण त्याला साठी त्याने रक्त आणि पूर्ण ते हे केले होते। त्यावेळेस दानम्माने साठी केला, नंतर ते सोमनाथ रूप दाखवला, त्यानंतर इथं लग्न झाले। बरोबर। ही 8 वर्षापूर्वीची झाड आहेत बघा, वडाची झाड आहे। ओके ओके। हां ठीक आहे। आणि इथं लग्न होऊन उदापूरला एक झाले। अच्छा अच्छा, राईट राईट, ठीक आहे। म्हणजे ह्याचा आणि त्याचा लिंक आहे। बरोबर। आणि श्रावण महिन्यात 3ऱ्या सोमवारी इथं दानम्मा इथून येऊन लग्न करून घेऊन जाते। हां हां हां, श्रावणात 3ऱ्या सोमवारी। ठीक ठीक। हां, ते उजव्या साईडला कार्तिक अमावस्याला इथं जत्रा असते। हां, आता उजव्या साईडला सोमनाथ, ओके, इकडे दानम्मा देवी। ओके ओके ओके। दोन्ही लिंग आहेत। हां हां, संध्याकाळची लिंगाची पूजा होते, सकाळी मूर्तीची पूजा होते। ओके ओके ओके। हां ठीक आहे काका, माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। ठीक आहे, नमस्कार। तर हिचं पाळणे बांधलेले आहेत खूप सारे वडाच्या झाडाला, तर आपण ह्याच्याबद्दल पण माहिती विचारू। आता काका सांगतेले पाळणं का कोणाला मुलं होत नाहीत ना, हां, त्यावेळेस आम्ही इथं आशीर्वाद म्हणून नारळ देतो। ते पाण्यात घालून हलवायचं। हां, ते पानं हलवलं ना, त्या झाडाला नवस मागायचं। ओके। हां, नवस मागल्यानंतर त्यांना मुलं होतील ना, मुलं झाल्यावर पानं आणून आणायचं। ओके ओके। ज्यांना लग्न होत नाही त्यांना कंकर मानतो आम्ही। हां हां हां, ते कंकर मानल्यावर लग्न होत नाही। ओके ठीक आहे, थँक्यू।
प्रयोग केलेला आहे, तर त्यांना विचारून घेऊ त्यांचा अनुभव. हां सांगा. मला जी मनापासून इच्छा वाटते ती ठेवायची. ओके. आणि उचलून बघायचा. दगड हलका जाणवला म्हणजे लवकर होईल, थोडं जड जाणवते म्हणजे थोडा वेळ लागेल. अच्छा अच्छा. ओके ओके ठीक. इच्छा मागून बघा. अच्छा ठीक आहे. तुम्हाला काय अनुभव आला त्यानं? मला उचलताना थोडा हलका वाटला, एवढा जड नाही वाटला. अच्छा अच्छा गुड. प्रत्येकाची त्याची त्याची. येस 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 ठीक आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. हां.